शिकण्याच्याच गाव ह्याच्यात गाव आहे. कोणतं? मी गाव ज्योती कुलकर्णी, अकोला. अकोला. हां. तर अजून शिकते आहे. अजून पाहिजे तसं काही मला जमलेलं नाहीये. हम्म. प्रयत्न करते. बर, हं. ठीक. अजून कोण राहिले बोलू हा, त्याच्यामध्ये? जय हा, जय गुरुदेव. जय जय गुरुदेव. गुरुदेव. हा, नमस्कार सर्वांना. मी राजाराम गोविंद कांबळे, अचलपूर, जिल्हा अमरावती, फिनले मिल इथे फॅक्टरी मॅनेजर म्हणून काम करीत आहे. आणि माझा पेलीवरची फुले हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झालेला आहे. आणि सध्या हम्म. मी गझल शिकत आहे, कविता वगैरे करतो, हम्म. लेख लिहितो. लेखन चालू आहे. खूप छान. थँक्यू. राजारामजी, अजय. तुमच्या गझला सगळ्या ग्रुपवर असतात. हो हो, म्हणजे साकव्य घेतो. गझल ग्रुप आहे, हो हो हो, रणरागिणी आहे, आहे आहे. आणि खूप छान लिहिता तुम्ही. लिहितात, खूप आवड चांगल्या आहे मला. दर्जेदार दखल हां, घेण्यासारख्या तुमच्या गझला आहेत आणि छान थँक्यू सर, लिहिता. थँक्यू. एकदम थँक्यू उत्तम. सर, थँक्यू सर, थँक्यू. अजून कोण आले? 23 लोक झालोत आपण आता. थांबू आपण. 24वा 25 आकडा पार होतो असं दिसतंय. कर्कश मोरे. नमस्ते सर्वांना. बोलू का हा, सर मी? बोला बोला. हा, मी अनिसा शेख, दौंड वरून. दोन. हा, चेहरा नमस्कार. अनिसा ताई, तुमचा चेहरा दाखवा. चेहरा दाखवा. असं जरा आता आम्ही पुण्याला गझल मुशायरा केला होता. डॉक्टर प्रशांत पाटोळे यांनी आयोजित केला होता आणि त्या गझल मुशायऱ्यासाठी देहूहून काय नाव तिचं, शेख महमुदा. महमुदाताई, आणि दौंडहून अनिसा शेख त्यांच्याकडे आले होते देऊला. तर त्या गझल मुशायऱ्यामध्ये सहभागी झाल्या. आणि तुम्हाला आठवत असेल, ते रघुनाथ पाटील होते त्यावेळी हो त्या हो हो, मुशायऱ्याला. त्यांनी आणि गझल नंतर संग्रह ते, पण दिला होता आपल्याला सगळ्यांना. हो ते बरोबर, तुमचा गझल संग्रह आहे माझ्याकडे. आणि नाही त्या नाही, कार्यक्रमात रघुनाथ पाटील सरांनी आपला गझल संग्रह दिला होता. हो हो, पण ते हो नंतर हो अचानक वारले. हो ना. हा, तर ते त्यावेळी आपली भेट झाली होती. माझी रघुनाथ पाटलांची तुमची त्या कार्यक्रमात पहिल्यांदा भेट झाली होती. हो हो हो, खूप छान. प्रशांत छान आहे. पाटोळे. हो हो. प्रशांत पाटोळे डॉक्टर आहेत, MBBS MD. हा. मागच्या वेळी काय झालं, ते ऑपरेशन मध्ये होते. तर ते MD आहेत, सर्जन आहेत. तर त्यांनी मला त्यांचा फोटो टाकला ऑपरेशन करतानाचा, की सर मी ऑपरेशन मध्ये आहे आणि ऑपरेशन झाल्या मी जॉईन होतो. हा, आणि ते शेवटी अर्धा घंटा जॉईन झाले. म्हणजे मानवतेची सेवा करणारे डॉक्टर, गझल प्रेमी आहेत. आपले डॉक्टर शेख इक्बाल मिन्ने आहेत. तेही सोनोग्राफीचे एक्सपर्ट आहेत, MD आहेत. प्रशांत पाटोळे MD आहेत. वैभव लोखंडे MS सर्जन आहेत, मुंबईचे डॉक्टर आहेत. खूप मंडळी आपल्या ग्रुपमध्ये डॉक्टर असलेली आणि गझल उत्तम लिहिणारी ही मंडळी आपल्या समूहामध्ये आहे. खूप चांगली गोष्ट आहे. मला वाटतं आता 2 मिनिटं जास्त झालेली आहेत. 17, 10, 27 लोक आत्माराम जॉईन झालेले आहेत. आणि आता तुम्ही थोडं प्रास्ताविक करा, मग मी सुरुवात करतो. सांगा, ते सांगोलेकरांचं सांगा. आणि हा, सांगा. कनेक्ट होत नाही काय म्हणले, त्याच्यावर नाही होते काय.
काय नाही. मीच प्रस्तावित करतो की आज डॉक्टर अविनाश सांगोलेकर सर यांचं मार्गदर्शन ठरलं होतं, पण अचानक काहीतरी त्यांच्या घरी फॅमिलीमध्ये मेडिकल इमर्जन्सी निर्माण झाली आणि त्यांचं घरचं कोणीतरी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालं आणि त्यामुळं ऐनवेळी आपल्याला त्यांचं पोस्टपोन करावं लागलं. ते आता पुढच्या वेळी घेतील. तर आपण काय केलं की माझे जे हक्काचे मित्र आहेत, गझलकार, उत्कृष्ट गझल मुशायराचं सूत्रसंचालन करणारे, ज्यांनी इलाही जमादार यांची मुलाखत घेतलेली आणि राष्ट्रीय स्तरावरचे गझल मुशायराचे मानकरी गझलकार, त्यांचं नाव बापू दासरी, नांदेड. हे बापू दासरी नांदेडला महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागामध्ये जिल्हा समाज कल्याण अधिकारी वर्ग 1 अधिकारी म्हणून नुकतेच 1 महिन्यापूर्वी ते सेवानिवृत्त झाले वयोमानाप्रमाणे. आणि त्यांनी मला कबूल केलं की मी निवृत्त झाल्यानंतर 100% आपल्या गझल कार्यशाळेला भेट देईल. मग मी जेव्हा आत्मारामनं मला सांगितलं की सांगोलेकरांकडे अडचण आहे आणि त्यांचं होऊ शकत नाही, तर म्हणलं मी बापूंना फोन करतो. आणि मी लगेच बापू दासरी यांना फोन लावला. ते त्यावेळी सांगली जिल्ह्यामध्ये एक लग्न लावत होते आणि त्या लग्नाच्या मंडपातून माझ्याशी बोलले की मी आता नांदेडला निघतोय थोड्या वेळात, आणि बरोबर 9-9:30 पर्यंत मी नांदेड, ते कारण गेलेले, 9-9:30 पर्यंत मी नांदेडला पोहोचतो. आणि जसंही मी फ्रेश होऊन जॉईन होतो तोपर्यंत तुम्ही कार्यशाळेची खिंड सांभाळा, असं त्यांनी मला सांगितलं. म्हटलं ठीक आहे बाबा, आपला थोडासा टाइम पासही होईल, अर्धा घंटा. मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं पण आहे. गझलेविषयी मी जे माझे 7 व्हिडिओ टाकलेले आहेत, त्या 7 व्हिडिओ मध्ये जे नाही ते महत्वाचं आज मी तुमच्याशी बोलणार आहे. अर्थात हे सगळं आपलं कसं आहे, संवाद साधणार आहे, म्हणजे व्याख्यान देणार नाही, तर तुमच्याशी मी डायलॉग करणार आहे. तुम्हाला संजय, तुमचा माईक ऑफ करा. संजय, आवाज येतोय. संजय, माईक म्यूट करा. हा, तर आज मी तुम्हाला थोडी या कार्यशाळेची पार्श्वभूमी सांगतो. ती पार्श्वभूमी अशी आहे की आपण ही कार्यशाळा घेत असताना अगोदर याचं सिलेबस तयार करतो, म्हणजे अभ्यासक्रम तयार करतो.
मग तो अभ्यासक्रम तयार केल्यानंतर कोणी कोणता विषय घ्यायचा याच्यासाठी आपण एक गझल मार्गदर्शकांचा वेगळा स्वतंत्र ग्रुप प्रत्येक कार्यशाळेसाठी आपण तयार करतो आणि त्या मग आम्ही गझल मार्गदर्शक हे त्यामध्ये चर्चा करत असतात. आता आज जे मी तुमच्याशी बोलणार आहे की आपण गझल कार्यशाळेमध्ये आता 165 लोक आहेत. त्यामध्ये नवीन शिकणारी मंडळी आहे. आता ही जी नवीन शिकणारी मंडळी आहे यांना जर आपल्यापैकीच एखाद्या शिकणाऱ्या माणसानं संभ्रम निर्माण होईल, गोंधळ निर्माण होईल, कन्फ्युजन निर्माण होईल असं काहीतरी टाकलं की मग मोठी पंचायत होते. मग मी त्याच्यामुळे एक पोस्ट टाकली की गझल शिकणाऱ्यांनी गझल शिकवण्याचा प्रयत्न करू नये. ते याच्यासाठी की नंतर मग त्यांच्या आपली चूक लक्षात येते. मग ती चूक लक्षात आल्यावर अरे हो चुकलं बरं का, पण तोपर्यंत तो चुकीचा मेसेज 165 लोकांपर्यंत जातो. त्यामुळं पहिली माझी हात जोडून नम्र विनंती सर्व गझल शिकणाऱ्यांना आहे की त्यांना जरी माहीत असलं तरी आपण गझल शिकत आहोत तेव्हा आपण शिकवण्याच्या भानगडीत पडू नये. त्यांना जर उत्साह चांगला असेल तर त्यांनी काय करायचं की पुढच्या 52व्या गझल कार्यशाळेसाठी सहाय्यक मार्गदर्शक म्हणून यायचं आणि मग लगावडी तपासणं वगैरे यामध्ये आपण काय करतोय. सुरुवातीला मी एकटा गझल कार्यशाळा घेत होतो. नंतर मग सेलूचे माझे गझलकार मित्र गौतम सूर्यवंशी हे जॉईन झाले आणि मग मी आणि गौतम सूर्यवंशींनी काही गझल कार्यशाळा घेतल्या. त्यानंतर पुण्याच्या रेखा देशमुख पटवर्धन या जॉईन झाल्या आणि त्यांनी आणि मी मिळून काही गझल कार्यशाळा घेतल्या. त्यामध्ये मलकापूरचे सुरेश तायडे हे आमच्या सोबत होते. त्यानंतर हर्षल आचरेकर हा गझलेची जाण असलेला तरुण मुलगा आपल्याला साकव्य गझल मंच या ग्रुपवरून मिळाला. त्यानंतर अनिकेत सागर हा एक उत्कृष्ट गझलेच्या व्याकरणाची जाण असलेला आपल्याला मिळाला आणि आपण हा गझल कार्यशाळेचा प्रवास सुरू ठेवला. नंतर असं झालं की सुरुवातीला 10 लोक असायचे, मग 15 झाले, मग 20 झाले, मग 30 झाले, मग 50 झाले आणि संख्या वाढत चालली. कारण आपण एक व्रत केलेलं आहे की गझल हा माझा पोटा पाण्याचा व्यवसाय नाही. गझल हा माझा छंद आहे. मला गझल आवडते, ऐकायला आवडते, वाचायला आवडते, लिहायला आवडते आणि या गझलेचं मार्गदर्शन मला 10-12 वर्ष आदरणीय गझल सम्राट सुरेश भट यांच्याकडून मिळालं. आता तुम्हाला एक किस्सा सांगतो की मी नाट्यशास्त्र या विषयामध्ये PGBD म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट बॅचलर्स डिग्री इन ड्रॅमॅटिक्स आणि M.Dram मास्टर ऑफ ड्रॅमॅटिक्स हे केलं. स्वतः 2 अंकी सामाजिक नाटकं लिहिली, 8 एकांकिका लिहिल्या, राज्य नाट्य स्पर्धेला जात होतो, अंतिमला द्वितीय पारितोषिक घेऊन आलो आणि नाट्य क्षेत्राकडे, अभिनय करण्याकडे, दिग्दर्शन करण्याकडे, निर्माता म्हणून माझा
थोडासा वेळ अधिक जायला लागला. तर एक दिवस मला सुरेश भटांनी माझं पक्क ब्रेन वॉशिंग केलं. त्यांनी मला सांगितलं की हे बघ रे बघ, माणसाचं आयुष्य खूप छोटं आहे. आपण काय काय करावं हे आपण निश्चित ठरवलं पाहिजे. आणि मग त्यांनी मला 2 उदाहरणं दिली की भारतरत्न लता मंगेशकर या आपल्याला गायिका म्हणून परिचित आहेत. त्यांना अभिनय येत नव्हता का? त्यांनी अनेक चित्रपटामध्ये भूमिका केलेल्या आहेत. पण त्यांनी ते सगळं सोडून फक्त एक गाणं केलं आणि त्या भारतरत्न पर्यंत पोहोचल्या. असं दुसरं उदाहरण त्यांनी दिलं मला की भारतरत्न सचिन तेंडुलकर, ज्याला आपण क्रिकेटचा देव मानतो, त्याला क्रिकेट शिवाय इतर दुसरे खेळ खेळता येत नव्हते का? तो चांगला बॅडमिंटनपटू होता सचिन तेंडुलकर, पण त्यांनी फक्त क्रिकेट या एकाच क्षेत्रामध्ये आपलं संपूर्ण जीवन व्यतीत करायचं ठरवलं आणि तो त्या क्षेत्रामध्ये नावाजला. आणि मग त्यांनी भट साहेबांनी मला सांगितलं की हे बघ, तू ठरव आज निश्चित की तुला नाटकाकडे वळायचंय का गझलेकडे वळायचंय. या दोन्हीपैकी एक क्षेत्र तुला निवडावं लागेल. तू जर गझल निवडली तर नाटक बंद करावं लागेल. नाटक लिहायचं नाही, करायचं नाही. पाहायचं असेल तर प्रेक्षक म्हणून पहा, पण त्या क्षेत्रात उतरायचं नाही. कारण आपण काय काय करणार आपल्याला येतं म्हणून. आणि मला हे त्यांचं मनापासून बोललेलं प्रचंड भावलं आणि त्या दिवशीपासून मी फक्त गझला लिहितोय. आतापर्यंत माझं हे गझल लिहिण्याचं 51वं वर्ष आहे. 51 वर्षापासून मी गझल लिहितो आहे. माझा जन्म 51चा आहे आणि आपली ही 51वी गझल कार्यशाळा आहे. आणि मी ज्या छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतो तिथं माझा जो बंगला आहे त्या बंगल्याचा प्लॉट क्रमांक सुद्धा 51च आहे. त्यामुळं हा 51चा योगायोग अतिशय सुंदर जुळून आलेला आहे. आणि त्यामुळं आपण मार्गदर्शकांची व्याप्ती वाढवत गेलो कार्यशाळेमध्ये. रवींद्र सोनवणे आले, प्रसाद कुलकर्णी आले, प्राध्यापिका सुनंदा पाटील गझलनंदा माई आल्या, डॉक्टर शेख इक्बाल मिन्ने सर आले, बापू दासरी आले, गौतम सूर्यवंशी आले. तर या सगळ्या मंडळींना आपण एकच सांगितलं की ज्या सुरेश भटांनी आपल्याला विनामूल्य गझल कशी लिहायची याचं मार्गदर्शन केलं, तर आपल्याला गझल शिकवणाऱ्यांकडून मानधन घेण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. नागपूरला मी सुरेश भटांच्या घरी जायचो. अक्षरशः रात्री 10 पासून सकाळी 5 पर्यंत ते माझ्याशी बोलत असायचे. आणि जेवण खाण त्यांच्याकडे, म्हणजे त्यांच्याकडूनच जेवण. म्हणजे त्या माणसाचे जे उपकार आज आमच्या पिढीवर झालेले आहेत की ज्यांना त्यांचा सहवास लाभलेला आहे, त्यांनी कधीही या मानधनाची किंवा पैशाची अपेक्षा केली नाही. तुम्हाला एक बापू दासरी जॉईन झालेले आहेत. वा वा वा, लवकर आले बापू, दर्शन द्या. सर नमस्कार. नाही आलो नाही मी, ते प्रवासातच, पण आता तुम्हाला शब्द दिला म्हणून जॉईन झालो सर. मला सांगा बापू, तुम्ही आता लगेच बोलता का थोडं थांबता? कसं तुमच्या स्वेच्छेनं, किंवा मी तुमच्या नंतर बोलेन? तुमचे जसे आदेश असतील तसे, आमचं काहीच म्हणणं नाही. मग आदेश असा आहे की बापू दासरी यांनी
आता आपल्या परिचयापासून सुरुवात करा. तुमचा परिचय तुम्हीच द्यायचा सविस्तर, कारण ते आता माझ्या याच मोबाईल मध्ये तुमचा परिचय अडकलेला आहे आणि मग नाही, काय मला ते हरकत नाही. हा काय नाही, मी एक साधा गझल सेवक आहे आणि भारत स्वाडकर सरांना गुरुस्थानी मानतो. बाप्पा. आणि सुरेश भट सर जेव्हा महाराष्ट्रातल्या गझलकारांचं गझल सिलेक्शन करून लोकमत मध्ये एक सदर लिहायचे, त्या सदर मध्ये रेब भारत स्वाडकर सरांची गझल छापून आल्यानंतर त्याच्यामध्ये लँडलाईन नंबर होता. तर मी त्यांना फोन केला आणि तेव्हापासून त्यांचा आणि माझा स्नेह कायम आहे. मी मागच्या 40 वर्षापासून गझल लिहितो, पण माझं असं म्हणणं आहे की मला अजून शिकायचं आहे असं वाटतं. आणि मी जेव्हा विद्यार्थी होतो तेव्हा औरंगाबादला सुरेश भट सरांचा एक कार्यक्रम होता, परिवर्तन या संस्थेने ठेवलेला. तर कार्यक्रम संपल्यानंतर मी त्यांना भेटलो आणि मी एक माझी मोडकी तोडकी गझल त्यांना दाखवली. तर ते म्हणाले, बेटा ही गझल नाही, तुला शिकायला खूप वेळ आहे, अजून जरा अभ्यास कर. आणि तीच माझी त्यांची शेवटची भेट होती. पण त्यांना भेटलेले भारत सर, सुनंदा पाटील मॅडम हे सगळे मला आयुष्यभर भेटत राहिले. आणि नमस्कार. आणि गझल मग मी लिहित गेलो, गझलेची आस्वादकता वाढत गेली. ज्यांनी सुरेश भट, त्याच्यानंतर आपले काय नाव त्यांचं, शायरी लिहायचे ते मराठीमध्ये, खूप प्रसिद्ध होती त्यांची शायरी, यवतमाळचे पाटणकर, हा भाऊसाहेब पाटणकर. भाऊसाहेब पाटणकर. हा, यांची शायरी वाचल्यानंतर, सुरेश भटांच्या गझला वाचल्यानंतर, नंतर भट सरांचे जेवढे शिष्योत्तम होते त्यांचे सगळ्यांचे वाचल्यानंतर अजूनही माझा अभ्यास चालू आहे. मराठी गझलेमध्ये काय जे 800-900 वृत्त आहेत तेवढे वृत्त सगळे भारत स्वाडकर सरांनी आपल्या ग्रुपवर शेअर केलेले आहेत. तर कसदार गझलकारांनी एका वृत्तामध्ये एक गझल जरी आयुष्यात कसदार लिहिली तर त्याच्या 950 गझला होती. पण आपल्याकडे कसं आहे की मी असं मित्रांना सांगतो माझ्या की एक दोन मित्र आहेत, एक कृष्णा आहे, एक सुदामा आहे. कृष्णाला 1608 बायका आहेत आणि सुदामाला एकच आहे. आता 1608 बायकांची मुलं किती आहेत ते आता विचार करणं वेगळं, आणि सुदामाला बिचाराला एक मुलगा एक मुलगी, एक अमेरिकेत आहे, एक फ्रान्स मध्ये आहे. पण कृष्णाचे मुलं सगळे भारतातच आहेत. तर तर गझल किती लिहिल्या यापेक्षा आशय संपन्न किती होत्या, आपण मराठी भाषेला नवीन खयाल आपल्या गझलेतून किती दिले, आणि आपण कोणते कोणते विषय हाताळले, मग राबता, त्याच्यामधला अर्थ. मला फक्त एवढंच, मी प्रवासात आहे पण आता भारत स्वाडकर सरांनी मला जबाबदारी दिली. मी एवढंच सांगतो की ते वृत्त, ते लगावली याचा पूर्ण अभ्यास सगळ्यांना झालेला आहे आणि त्याच्यावर ग्रुपवर चालू आहे. फक्त मला एकच सांगायचं आहे, फुटबॉलला लात मारल्यानंतर जे बॉलला होतं ते आपलं शेर फेकल्याबरोबर ऐकणाऱ्याला झालं पाहिजे, शॉट बसला पाहिजे, शॉट. आणि तसं लिहिण्यासाठी खूप चिंतन करावं लागतं, खूप वाचन करावं लागतं, उथळपणा सोडून द्यावा लागतो. मी ही गझल आज लिहिली तर आपण त्याच्यावर चिंतन केलं का? त्यातले प्रत्येक मिसरा राबता आहे का? पहिल्या ओळीचा दुसऱ्या ओळीशी सहसंबंध प्रस्थापित झालाय का? एक क्लिअर कट विचार आपण त्याच्यातून दिलाय का? पहिल्या उला मिसऱ्यामध्ये प्रस्तावना आणि दुसऱ्या मिसऱ्यामध्ये चमत्कारिक समारोप झालाय का? पुन्हा ज्या विषयावर कोणी लिहिलं नाही तेच विषय आपण लिहितो आहेत का? की आपण फक्त वृत्त बदलून तोच विषय लिहितो जो अगोदर एखाद्या गझलकाराने लिहिलेला आहे? असं चिंतन मनन करून जर छान लिहित गेलं तर खूप छान गझल, आपली मराठी गझल संपन्न होईल.
आणि मराठी गझलेमध्ये अनेक प्रकार नवीन नवीन येऊ घातलेले आहेत. पण जे 10 लेख भारसवाडकर सरांनी त्या काय गरज आहे त्यांना या वयामध्ये आपल्याला हे करायची, ते त्या आपली एक बांधिलकी आहे. आपण त्या गझलेशी एक आपली निष्ठा आहे. आपण त्या गझलेवर प्रेम करतो आणि त्यामुळे आपलं आयुष्य वाढते, याच्यावर भारसवाडकर सरांचा विश्वास आहे. आणि कुणाला आली काय नाही आली काय काय घेणं ते नाही, काहीच गरज नाही ना. पण आपल्या माय मराठी समृद्ध झाली पाहिजे, मराठी गझल समृद्ध झाली पाहिजे. आपण एक त्याचे सेवक आहोत, मधली एक कडी आहोत. आणि ती कडी आपण मजबूतीने आपली जबाबदारी पार पाडतो आहेत का, याचं भान आपण ठेवलं आहे का, ह्या सगळ्या गोष्टी खूपच महत्वाच्या आहेत. महत्वाचा विषय म्हणजे आशय आहे. आशय नसताना आपण जर काफिये घेऊन गझल लिहिली तर मी आणि भारसवाडकर सर मिळून एका दिवसामध्ये 500 गझला लिहू शकतो आम्ही. आणि त्याला काहीच अर्थ नाही. खरमुऱ्याच्या दुकानावर सुद्धा ते जर खरमुरे बांधून विकले तर ते कोणी खरमुरे खातील आणि ते गझल कोणीच वाचणार नाही. त्यामुळे चिंतन मनन, भाऊसाहेब पाटणकर काय म्हणाले होते, भट काय म्हणाले होते, आता वान सरदेसाईंचा एक ग्रुप आहे, ही लोक भारसवाडकर सर वगैरे यांच्या लेखामध्ये काय त्यांनी सांगितलंय, किती जणांनी ते रजिस्टर मध्ये ते सगळं लिहून काढलंय, किती जणांनी ते शब्द लगावलीप्रमाणे आपल्याकडे शब्दांचा साठा केला आहे, त्याच्यावर काही चिंतन केलंय का? म्हणजे यमकाला यमक जुळवण्यासाठी जर आपण शेर लिहित असू तर आशय पडतो, आणि आशय जर आपल्याला मिळाला तर त्याच्यात शेर लिहिण्यासाठी खूप चिंतन करावं लागतं. आणि त्यामुळे एखादं लोणचं जे आहे ना, घातल्या घातल्या कधीच चांगलं लागत नाही. पण जेव्हा ते मुरत 2-3 महिन्यांनी, जेव्हा आपण ती बरणी उघडतो आणि एखादी फोड तोंडात टाकल्याबरोबर जी मजा येते, तशी मजा आपल्या गझलेची आपल्याला आल्यावर, आपल्या लिहिलेल्या ओळीला आपल्या अंतःकरणाने आपण स्वतः जर दाद देऊ शकलो तरच ती ग्रुपवर टाकावी. उठकी सूट म्हणजे 100 मुलं असलेल्या वडिलांसारखं गझलेचं आपण करू नये असं मला वाटतं. कौरव. हा, एकच मुलगा अमेरिकेत आहे, एक फ्रान्समध्ये आहे. जसे गुणवंत मुलं निघतात तशी आपली गझल म्हणजे आपले पुत्रच आहेत ना ते. आपण म्हणतो ना ते अपत्य आहे. कवीची कविता ही अपत्य असते आणि आपलं अपत्य हे अपंग असू नये. आपला 100% मार्क घेणारा असलं पाहिजे आपलं अपत्य. तशी आपण लिहिलेली गझल ही सांगितल्याबरोबर कुणाच्याही तोंडातून अरे क्या बात आहे, वाह, असं उत्स्फूर्त वाह जर मिळत असेल तर ती दुसऱ्याची वाह घेण्यापूर्वी आपण लिहिलेली गझल आपण वाचल्यावर आपल्याला आपली वाह मिळते का हे आधी बघायचं. आणि जर ती आपल्या Correct. अंतःकरणाने वाहत दिली तर ती गझल आहे म्हणून मग आपण टाकायला हरकत नाही. मी प्रवासात आहे, अनेकांचे शेर मला पाठ आहेत. मी एक शेर सांगतो भटांचा, मागे एकदा सांगितला होता वाटतं, की देव ते आहेस का तू पूजेत कोठे, एकदा मीही तुझा कापूर होतो. हे जे काही अशा वाह नवीन प्रतिमा वाह, प्रतिमानक क्या बात है, असं सतत बहुत अच्छे. चिंतन, असं चिंतन जर आपण करत गेलो आणि आपल्याला आता आजचं जे वातावरण आहे, करंट अफेअर्स जे आहेत ते आपल्या गझलेतून मांडता येतात का बघितलं पाहिजे आपण. आता जे चाललंय ह्यातलं त्यात होतं, त्यातलं यात होतं, कोण कुणाचा कळत नाही वगैरे ज्या गोष्टी आपण पाहतो. सगळेजण म्हणतो मीच राजा होणार, अरे पण सेवक कोणी व्हायचं वगैरे, असे जे काही नवीन आशय आपल्याला भेटतायत आपल्या वातावरणातून, त्याच्यावर गझल लिहिल्या गेली पाहिजे. मेल्यावरी प्राण त्यांना, गेल्यावरी प्राण त्यांना मी कुठे बोलावले, सुरेश भट लिहितात, गेल्यावरी प्राण त्यांना मी कुठे बोलावले, खात्री झाली ना त्यांची ते घरी डोकावले. आपल्याला वाटतं की वाह किती वाह लोकांचं वाह, प्रेम आहे आपल्या क्या बात अंत्यविधीसाठी आलेत, है. हा अजून मेला की नाही हे पाहायला येणारे लोक जास्त आहेत आता. असे असे शेर आपल्याला सशक्तपणे जेव्हा लिहिता येतील तेव्हा खऱ्या अर्थाने आपण भटांचे वारसदार आहोत असं आपल्याला म्हणता येईल. आणि मी सांगतो की मी सुद्धा अजून सेवक आहे आणि मी सुद्धा प्रयत्न करतो, विचार करतो. त्यामुळे मी सगळ्यांना नमन करतो आणि थांबतो. सर, मला प्रवास करायचा आहे आणि माझं नेट हो कमी हो, जास्त होत आहे. जरूर जरूर. ओके सर, थँक्यू सर. ओके, धन्यवाद. धन्यवाद. बापू दासरी, धन्यवाद सर. तुम्ही सिक्सरच मारलेत. पटांचे शेर सांगून सिक्सर मारलेत एकदम. आणि ते 2020 होतं, शॉर्ट टाइम मध्ये तुम्ही खूप सुंदर, म्हणजे आमचं
ते म्हणतो ना आपण जुन्या काय भाषेत आपल्याला की जागोजागी हाच अनुभव येतो की याच आनंदात माझा प्राण गेला, कापला ज्याने गळा तो यार होता. वा वा तर वा वा. सगळीकडे हेच वातावरण आहे. त्यामुळे आपण पुढच्या शुक्रवारी डिटेल बोलू सर. येस सर. जरूर जरूर थँक्यू. जरूर. ओके सर. थँक्यू. खूप छान सर, खूप सुंदर मार्गदर्शन केलं. सर. येस सर. आता आपण शुक्रवारच नाही, समोरच्या व्यक्तीला ज्या दिवशी वेळ आहे त्या सर, दिवशी सर. रात्री 9:30 येस. म्हणजे येस सर. शुक्रवार. हा सर. सर. मग हा आणि कुठलाही वार चालेल. कुणीही या भ्रमात राहू नये की मला गझल जमली. एवढंच मी सांगतो. सर तुम्हाला ओके. पुन्हा ऐकायला खूप आवडेल. थँक्यू. थँक्यू. जरूर. थँक्यू मॅडम. थँक्यू. थँक्यू. हो. ठेवू सर. हो ठेवा. ओके. गुड बाय धन्यवाद. सर्वांना. नमस्कार माझा. हो. आणि उद्याच्या लोकशाहीच्या शुभेच्छा. येस. ओके. हो ओके. हो. ओके. 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 ओके सर. बापू, हो सर. आज माझं हे ऑनलाईन आहे, उद्या सकाळी 7 ते 8 ऑनलाईन आहे आणि पुन्हा बरं. उद्या 11 ते 1 जलसंपदा विभागातल्या अधिकाऱ्यांसाठी माझं ऑनलाईन व्याख्यान आहे. तर मला तुम्ही लिंक पाठवा, मी जॉईन होतो सर. हो. तर ओके. ओके. जरी ते पाण्यासंबंधी असलं तरी तो माझा हो. प्रोफेशन आहे. म्हणजे आणि इरिगेशन, मी ज्या वॉटर माणसाशी मॅनेजमेंट, बोलतोय तो पाणीदार माणूस आहे. पाणी. तर पाण्याच्या क्षेत्रामध्ये तो माझा व्यावसायिक ज्ञान आहे. म्हणजे दॅट इज माय हो सर. हो. प्रोफेशनल नॉलेज. येस म्हणजे सर. व्यवसाय तो माझा व्यवसाय आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणं, येस सर. सिंचन व्यवस्थापन कसं करायचं, तर काय ते हरकत नाही सर. उद्या मी बोलणार आहे, त्याची लिंक तुम्हाला पाठवतो. सर सर नक्की. दिवाकर चौकेकर, नमस्कार सर. हा सर. सर सर मला नमस्कार, सर. परवानगी आहे सर. मग चौकेकर हो सर, हो हो सर. हो सर. हो सर. मी नक्की, गाडीच्या नक्की आत बाबू. बसलो एका ठिकाणी. ओके खूप सर. छान, ओके. खूप छान. ओके. हो सर. ओके. 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 थँक्यू. हॅपी जर्नी. दिवाकर चौकेकर सर, अविनाश सांगोलेकर जे पुण्याला गझल कट्टा घेतात, त्यामध्ये मी प्रत्यक्ष त्यांना एका मुशायरामध्ये भेटलो आणि गझलेचा दांडगा अभ्यास, आपल्यामध्ये गझल मार्गदर्शक. दिवाकर सर, तुम्ही काही बोलावं असं मला वाटतं माझं सुरू करण्यापूर्वी. तुमचं मनोगत तुम्ही व्यक्त करावं. तुम्ही ज्या गझल संग्रहावर लिहिता, तो जो तुमचा उपक्रम आहे त्या संबंधी बोलावं. हे आपल्याला जे वाटतं, कारण आपण या लोकांशी संवाद साधणार आहोत, भाषण नाही देणार, डायलॉग आहे. आपलं नक्की सर. स्वागत आहे सर. गांधीनगर, गुजरात या ठिकाणाहून दिवाकर चौकेकर, ज्येष्ठ गझलकार. धन्यवाद सर. नक्की करतो. जे काय तोडकं मोडकं मला सांगता येईल ते नक्की सांगतो. सगळ्यांना नमस्कार. मी पण जवळजवळ 35 वर्षापासून गझल लिहितोय. अजूनही आपण परिपूर्ण आहोत असं वाटत नाही. आजही अभ्यास चालू आहे. अनेक पुस्तकं वाचतो, अनेक लेख लिहिलेले आहेत. 2005-6 साली मी गझल वाढदिवसाची नावाचं एक सदर 1 वर्षभर म्हणजे 52 आठवडे एका लोकल पेपरला टाकलं होतं धुळ्याच्या त्यावेळी. आणि तेव्हापासून लेख लिहितो. पुस्तकं भरपूर गोळा केली, भरपूर वाचलंय. पण जसं बापू म्हणले की एक गझल लिहिली म्हणजे मला गझल आली असं कोणीही समजू नये. आपण प्रत्येक वेळी नवीन काहीतरी शिकत असतो, नवीन शिकायला मिळतं आपल्याला. म्हणून वाचन करणं खूप आवश्यक आहे. मी गझल लिहितोच. एक संग्रह प्रकाशित आहे. अजून 2 संग्रह निघतील एवढ्या गझल तयार आहेत. विषय भरपूर असतात. सामाजिक आहे, धार्मिक आहे, राजकारण आहे. ग्रुपवर माझ्या कविता गझल येत असतात. पण सरांनी आता मूळ मुद्दा आता उपस्थित केला होता की मी जे गझल संग्रहाचं परीक्षण म्हणा, समीक्षण म्हणा करतो, त्याबद्दल थोडे 2 शब्द बोलतो. भरपूर पुस्तकं
लोक स्वतःहून पाठवतात, काही विकत घेतलेली पण आहेत आणि सरांनी सुद्धा पुण्याला एकदा माझ्यासाठी 10 पुस्तकं ठेवली होती. त्यातले अजूनही 4-5 पुस्तकं लिहायची राहिलेले आहेत. नक्की लिहिणार आहे. फक्त थोडा मध्यंतरी आता ब्रेक घेतला होता ह्याच्यातून. ते लिहितो. मी पुस्तक परिचय करतो, पुस्तक समीक्षण करतो आणि पुस्तकाचा परिचय सुद्धा करून देतो. हे लोक जे आहेत मोठे, रेणुकादास सर, सांगोलेकर सर झाले, बापू आणि प्रफुल्ल कुलकर्णी तर माझे खूप जवळचे मित्र आहेत. ऍक्च्युली गझल वाढदिवसाची ही जी संकल्पना मी आता सांगितली, ती बापू दासरी आणि प्रफुल्ल कुलकर्णीच्या बरोबर एक दिवस रात्री नांदेडला हॉटेलमध्ये बसून जेवण करत असताना हा विषय निघाला आणि ह्या दोघांनी मला पाठिंबा दिला. नेमका आता बापू निघून गेलेला आहे. त्यांनी जेव्हा मला खूप पाठिंबा दिला, हो सर फार चांगली आयडिया आहे. तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरचे अक्षरशः त्यावेळी म्हणजे बोटावर मोजणे एवढे गझलकार होते. महाराष्ट्रातच जास्ती नव्हते तर बाहेरच्या राज्यात बघा. तरी पण मी त्यावेळी सुद्धा बेळगावचं एक कोणतरी मला नाव आठवत नाही आता. नंतर शोभाताई इंदोरच्या होत्या. असे बरेचसे लोक आणि महाराष्ट्रातल्या गझला. आणि त्यावेळेस तो व्हॉट्सअप नव्हतं, मोबाईल नव्हते, काही नव्हते आणि पोस्टाने मागवावं लागायच्या. तर वाढदिवसाच्या काळातलं म्हणजे गझल विश्व नावाचं एक अविनाश सांगोलेकर सरांनी संपादित केलं होतं बघा, गझल सागर प्रतिष्ठानतर्फे. त्याच्यातून मला जन्मतारखा मिळाल्या. मग मी 2 महिने आधी त्यांना पत्र लिहायचो. त्याच्यानंतर जर त्यांची इच्छा असेल तर ते लोक पाठवायचे. त्यांच्याकडून मी एक 10-12 शेर मागवायचो फक्त आणि एक गझल. त्याच्यानंतर मग जो काय आपल्याला त्यांचा परिचय आहे तो टाकून मध्ये शेर टाकून तो लेख मी पूर्ण केलेला आहे. त्याचा लेख संग्रह काढायचा बेत आहे अजूनही. आणि फक्त एकच सांगतो, गझल लवकर आणि सहजासहजी कोणालाही प्राप्त होत नाही. कारण की गझल सुंदरी असं म्हणतात आणि अशी सुंदरी सहजासहजी कुणालाही वश होणार नाही. त्या भ्रमात राहू नका. जितकी तुम्ही मेहनत कराल तितकं तुम्हाला फळ मिळेल. आणि संतोष कुलकर्णी म्हणून आहेत लातूरचे, ते पण एक चांगले गझलकार आहेत. त्यांच्या जवळपास त्याच काळात प्रसिद्ध झालेल्या पुस्तकावर मागच्या बाजूला ज्याला आपण ब्लर म्हणतो किंवा पाठराखण म्हणतो, मलपृष्ठ, त्याच्यावर खुद्द सुरेश भटांनी लिहिलेलं आहे की मी गेली 40 वर्ष गझल लिहितो, पण मी अजूनही परिपूर्ण गझलकार झालो आहे असं मी स्वतःला समजत नाही. मी अजूनही गझल शिकतो आहे. तर सगळ्यांनी फक्त एवढा संदेश त्यांचा लक्षात ठेवावा. तुम्ही लिहा, प्रश्नच नाही. आणि ग्रुपवर जे मी बघतो किंवा वाचतो, एक गझल लिहिली की लागली अभिप्रायाची अपेक्षा व्यक्त केली जाते. ते एक थोडंसं खटकलं, तुम्ही लिहा, तुमच्या मनाला पटतं का? जसं आता बापूंनी सांगितलं, जी वाह किंवा दाद मिळायला पाहिजे ना, ती आपल्याला गझलेला दाद येते का आपल्याकडून, ते आधी शोधा. 5, 50, 100 गझला लिहिल्याशिवाय तुम्हाला गझलकार होता येणार नाही. मी तुम्हाला नाउमेद करतोय असं समजू नका. फक्त जे सत्य आम्ही बघितलेलं आहे ते तुमच्या पुढे मांडलं. खूप खूप लिहावं लागतील. मी पहिल्या गझल संमेलनाला गेलो, एक वही घेऊन गेलो होतो आणि तिथेच हे सगळे भेटले मला. प्रफुल्ल भेटला, आपल्या संतोष कुलकर्णी भेटले, डॉक्टर इक्बाल मिन्ने भेटले, त्यांची ओळख नव्हती. AK सर, शेख सर भेटले. त्याच्यापैकी मग तिथे रात्री गेल्यावर जेवढे आले होते त्यांचे आपला ग्रुप करून हे चालू झाल्या गझलाच्या गप्पा. तेव्हा मला कळालं की मला गझल येत नाही. मी स्वतःला गझलकार समजत होतो. तेव्हा मला कळालं की मला हे 2001 ची गोष्ट मला वाटतं, 2000 का 2001 ची. त्याच्या आधी 10 वर्ष लिहिलेल्या सगळ्या गझल सदृश्य रचना होत्या. त्याच्यामुळे मग त्याच्यानंतर मी 3 वर्ष फक्त वाचन केलं, पुस्तकं गोळा करत गेलो आणि त्याच्यानंतर जे सुरू केलं ते अजून चालू आहे. गझल लेखन बंद करणार नाही, जरी
पुस्तक परिचयाचे लेख लिहितोय, समीक्षण लेख लिहितोय, पण ते बंद करणार नाही. गझल लिहिणारच आहे. सरांनी आज इथे संधी दिली म्हणून माझा जो अनुभव आहे तो सांगितला. मी काय लेक्चर देण्या एवढा गझल मधला मोठा नाहीये. ह्या लोकांना दादासाहेब सुरेश भटांचं मार्गदर्शन मिळालं. पण आम्ही इतक्या लहान गावात होतो की तिथे कार्यक्रमही होत नव्हते आणि असे मोठे लोक कोणी येत पण नव्हते. फक्त केवळ पुस्तकं आणून फक्त पुस्तकावर वाचून फक्त अजून एक अनुभव आता आठवला तेवढा सांगतो. पुस्तकही मिळत नव्हते. कधीतरी प्रदर्शन येणार कुठलं तरी अक्षर वाङ्मय अक्षर ते याचं बुक डेपोचं आणि त्याच्यातून घ्यायची किंवा मग रेल्वे स्टेशनला गेल्यावर त्या एच व्हीलरच्या दुकानातून हिंदी पुस्तकं मी खूप घेतली. भरपूर खूप मिळायची त्यावेळेस. आणि गज्जलांजली जे होतं माधव जुलियन यांचं पुस्तक ते मला रद्दीमध्ये मिळालं. त्याची किंमत होती ₹1.25. 1942 सालचं पुस्तक रद्दीच्या दुकानात मला मिळालं आणि ते मी पाहिल्या मला इतका आनंद झाला की माझा तो चेहऱ्यावरचा आनंद त्या दुकानदाराला कळाला. मी पाहिलं तर म्हटलं काय केवढ्याला दिला माहित नाही. मी त्याला विचारलं हे पुस्तक मला पाहिजे केवढ्याला देणार? तर त्यांनी मला ₹5 सांगितली किंमत. ₹1.25चं पुस्तक, पानं पिवळे पडलेले. मी ₹5 घेतलं म्हटलं तरी स्वस्तच मिळालं मला. ते गझलेतलं गज्जलांजली पहिलं पुस्तक माधव जुलियन यांचं अजूनही माझ्याकडे आहे. आणि मेहनत करा, यश तुम्हाला मिळेल. 100% मिळेल. फक्त अर्ध्या हळकुंडात पिवळे होऊ नका. आणि एक फक्त शेर सांगतो माझा. रोज सकाळी गल्लोगल्ली बेल घालणे मला न जमते. रोज सकाळी गल्लोगल्ली बेल घालणे मला न जमते. त्याने मजला अन त्याला मोठा करणे मला न जमते. मी शेर टाकतो. धन्यवाद सर. मी शेर टाकतो तुम्हाला खूप छान वाह क्या बात आहे लिही. तू टाकतो की मी लिहितो हे फक्त सोडून द्या. आधी आपल्या मनाला विचारा की माझी गझल जमली आहे का? आणि जेव्हा आपलं मन सांगेल की झाली आहे, नक्की टाका. लोक तुम्हाला दाद देतील. सगळ्या तुमच्या गझल प्रवासासाठी आत्तापासून शुभेच्छा. लिहा, मेहनत करा. गझल सुंदरी तुम्हाला सुद्धा वश होईल. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद सर. कोणाला बोलायचंय का अजून? सर एक मिनिट फक्त. हा बोला. आपल्या ग्रुपमध्ये सुद्धा काही लोक आहेत जे वैयक्तिकवर मेसेज टाकून सर गझल कशी झाली आहे सांगा किंवा काही दुरुस्ती असतील तर सुचवा. आणि मी त्यांना सुचवलेले आहेत. त्यांनी त्या स्वीकारल्या पण आहेत. आपल्याच ग्रुपमध्ये आहेत ह्या रेणुका गझल मंचच्या. नावं नाही सांगत मी कोणाकोणाचे. पण वैयक्तिकवर टाकतात. वैयक्तिकवर टाकतात. मी माझ्या परीने जे त्यांना मदत करता येईल ती करतो. ते स्वीकारतात. हाही याच्यात सुद्धा आनंद आहे. आणि म्हणून आता सांगतो की जे कोणी ज्यांना कोणाला वाटत असेल किंवा मला दुरुस्त करून पाहिजे किंवा माझं गझल बघावी, पण त्याची आधी विनंती की तुम्ही तुमची आधी गझल बघा. स्व आत्मपरीक्षण ज्याला म्हणतो ते करा. मग माझ्याकडे पाठवा. आम्ही कोणीही आता सरांनी जी नावं सांगितली ती म्हणा माझ्यासारखे कुणीही तुम्हाला मदत करायला मागे पुढे बघणार नाही. 100% मदत करू हे माझ्यातर्फे आश्वासन. फक्त तेवढं लक्षात ठेवा अर्ध्या हळकुंडात पिवळे होऊ नका. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर. धन्यवाद. खरंय.
मी सांगत असते हेच सांगायचं होतं आणि मला मिळतं ते. सर्वांचं सहकार्य वेळोवेळी मिळतं त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. चला आत्माराम, मी मी किती वेळ बोलावं असं तुम्हाला वाटतं? म्हणजे मी काही उपयुक्त महत्वाची माहिती देणार आहे. 15 मिनिटं. हा, अर्धा तास, 11:15 पर्यंत. हा, तर आपण या कार्यशाळेमध्ये जे पाहिलं ते गझल एका वृत्तामध्ये लिहायची असते, एकाच वृत्तामध्ये लिहायची असते. गझलेच्या पहिला जो द्विपदी आहे शेर पहिला, त्याला मतला, मतला किंवा मतला, तर अर्धतला ला, मतला असं म्हणतात. या मतल्यामध्ये जी पहिली ओळ असते तिला उला मिसरा म्हणतात आणि जी दुसरी ओळ आहे प्रत्येक शेर मधली त्याला सानी मिसरा. उला म्हणजे वरचा, सानी म्हणजे खालचा आणि मिसरा म्हणजे ओळ, वरची ओळ खालची ओळ, उला मिसरा सानी मिसरा. आणि या मतल्यामध्ये काफिया म्हणजे यमक, काफियाची अलामत म्हणजे स्वरचिन्ह आणि रदीफ हे सांभाळलं पाहिजे. याला म्हणतात गझलेची जमीन. जमीन पक्की झाली की मतल्यामध्ये जसं आहे तसं पुढे यायला पाहिजे. बरोबर. तर आता याच्यामध्ये जे विविध प्रकार आहेत त्यामध्ये एक प्रकार आहे मतला बंद गझल. मतला बंद गझल. मतला बंद गझल म्हणजे काय? तर गझलेचा पहिला शेर मतला असतो, तर राहिलेले 4 शेर म्हणजे 5 शेरची गझल आहे, तर राहिलेले 4 शेर हे मतलाच असतो. म्हणजे 5ही मतले ज्या गझलेमध्ये असतात, म्हणजे पहिल्या ओळीमध्ये काफिया आणि रदीफ अलामत असते, दुसऱ्या ओळीमध्ये असते, दुसऱ्या शेरच्या दोन्ही ओळीमध्ये असते. म्हणजे मतल्याचे 5 शेर असे जेव्हा असतात तेव्हा त्याला काय म्हणतात? मतला बंद गझल. आता शेवटचा जो शेर आहे गझलेचा, म्हणजे कमीत कमी 5 शेर पाहिजेत, तर शेवटच्या शेर मध्ये जर गझलकारानं आपलं नाव किंवा टोपण नाव, याला उर्दू मध्ये तखल्लुस असं म्हणतात, तखल्लुस, तर तखल्लुस असेल शेवटच्या शेर मध्ये तर त्या शेरला काय म्हणायचं? मक्ता. मक्ता केव्हा म्हणायचं? की जेव्हा शेवटच्या शेर मध्ये कवीचं नाव किंवा टोपण नाव असेल. आणि जर नसेल तर त्याला काय म्हणायचं? मक्ता म्हणायचं का? आखरी शेर. आखरी शेर, शेवटचा शेर. आता मी या गझलेचा शेवटचा किंवा आखरी शेर आपल्या समोर सादर करतोय असं म्हणायचं. आणि जर मक्ता ज्याच्यामध्ये तखल्लुस आहे, जसं आपण अगोदरचा प्रकार पाहिला मतला बंद गझल, तसं मक्ता बंद गझल असा एक प्रकार आहे. मक्ता बंद गझल म्हणजे त्यामध्ये असलेले 5ही शेर हे कसे असतील? मक्त्याचे शेर असतील. म्हणजे प्रत्येक शेर मध्ये तखल्लुस असेल. आता हा जो तखल्लुस आहे हा मक्त्याच्या उला मिसरामध्ये असावा का सानी मिसरामध्ये असावा
याचं स्वातंत्र्य गझलकाराला आहे, असा एक संकेत आहे की मक्त्याच्या सानी मिसऱ्यामध्ये म्हणजे दुसऱ्या ओळीमध्ये तखल्लुस यावा, पण असं काही ठोस नियम नाही. मला जर असं वाटलं म्हणजे की मक्त्याच्या उला मिसरामध्ये मी तखल्लुस लिहावा तर मी लिहू शकतो. असे मक्ता असलेले 5 शेरची गझल याला म्हणतात मक्ता बंद गझल. म्हणजे आपण 2 प्रकार पाहिले. कोणते? नंबर 1 मतला बंद गझल, नंबर 2 मक्ता बंद गझल. बरोबर आहे. आता आपण वळणार आहोत काफियाचे प्रकार. खूप महत्वाचे आहे आणि हे मी जे सांगतोय ही स्पष्टता यावी, क्लॅरिटी यावी, क्लिअर कट आपल्याला माहित असावं. तर काफियाचे 2 प्रकार. नंबर 1 ज्याला आपण म्हणतो शब्द काफिया, शब्द काफिया, किंवा याला दुसरं नाव आहे अक्षर काफिया. म्हणजे पहिला प्रकार कोणता? शब्द काफिया किंवा अक्षर काफिया. आणि दुसरा प्रकार कोणता? दुसरा प्रकार आहे स्वर काफिया. आता हे काही लोकांनी वेगवेगळी नावं दिलेली आहेत. आपण जे आता ठामपणे सांगतोय की आपल्या रेणुका गझल मंचच्या कार्यशाळेमध्ये आपण जे काफिये लिहा असं सुरुवातीला सांगतो ते शब्द काफिया किंवा अक्षर काफिया यामध्येच गझल लिहावी. आता हा जो अक्षर काफिया आहे याच्यामध्ये काफिया म्हणजे यमक, तो काफियाचा शब्द आहे, त्या शब्दातलं काफियाच्या शब्दातलं जे शेवटचं अक्षर आहे ते एक अक्षर किंवा अनेक अक्षर हे स्थिर असतात, म्हणजे फिक्स असतात. तर याला उर्दू मध्ये हरफे रवी, हे सुरेश भटांनी आम्हाला ते हरफे रवी शिकवलं. हरफे रवी म्हणजे अक्षर काफियामध्ये काफियाच्या शब्दातील शेवटचं अक्षर हे स्थिर म्हणजे फिक्स न बदलणार ठेवायचं आणि त्या स्थिर अक्षराच्या अगोदरचं जे अक्षर आहे त्या काफियामधलं त्याचं स्वरचिन्ह हे पुढे समान असलं पाहिजे. स्वरचिन्ह समान असणं याला उर्दू मध्ये अलामत असं म्हणतात. आणि सुरेश भट हे तर मस्त उच्चार करायचे की अलामत जमली पाहिजे, अगदी अलामत असं ते ठासून सांगायचे की ज्या गझलेत अलामत नाही ती गझल नाही, अलामत सांभाळली नाही तर ती गझल होत नाही. हे ठाम मत सुरेश भटांनी मांडलेलं आहे की अलामत सांभाळलीच पाहिजे. म्हणजे एक अक्षर स्थिर असेल तर त्याच्या अगोदरचं, समजा 2 अक्षर स्थिर असेल तर त्या 2 अक्षराच्या अगोदरचं, 3 अक्षर स्थिर असतील तर त्या स्थिर 3 अक्षरांच्या अगोदरच्या अक्षरामध्ये स्वरचिन्ह म्हणजे अलामत किंवा तो स्वर सांभाळला पाहिजे. आ असेल, आची अलामत असेल तर आ चालतं. आता आपल्या ग्रुपवर
या बाबतीमध्ये थोडस काही कोणाचं कन्फ्युजन असेल, संभ्रम असेल तर ते आपण दूर करतो. आता मी ते मुद्दा सांगतोय की अक्षर काफियामध्ये काफियाचं शेवटचं अक्षर हे अकारांत चालतं. अकारांत अ पहिलं ई पहिलं उ हे चालतं. कशामध्ये? अक्षर काफियामध्ये. मात्र आता याच्यानंतर मी तुम्हाला स्वर काफियाबद्दल सांगणार आहे. स्वर काफियामध्ये अकारांत स्वर चालत नाही. ते मी तुम्हाला याच्यानंतर बोलणार आहे, कारण आपण स्वर काफिया हा या कार्यशाळेमध्ये तुम्हाला शिकवणारच नाही. जाता जाता आम्हाला हे शिकवलंच नाही असं म्हणण्याच्या पेक्षा आपण शेवटच्या दिवशी, कार्यशाळेच्या शेवटच्या दिवशी स्वर काफिया आणि मात्रा वृत्त याच्याबद्दल बोलणार आहोत. आपण भटांचा वारसा पुढे नेत आहोत. सुरेश भटांचा, त्यांचा जो आग्रही भूमिका होती की गझल ही अक्षर गणवृत्तातच लिहिली पाहिजे. नवीन शिकणाऱ्यांनी मुरद्दफ गझलच लिहिली पाहिजे. गैर मुरद्दफ गझल सुरुवातीला लिहिण्याच्या भानगडीत पडू नये. अलामत पक्की केली पाहिजे. आणि त्यांचं मत असं होतं की ज्याला अलामत समजली त्याला गझल समजली. एवढं अलामतचं महत्व सुरेश भटांनी यामध्ये सांगितलेलं आहे. आता एक अजून माहिती सांगतो की या अक्षर काफियाला किंवा शब्द काफियाला जुन्या काळी, फार पूर्वी शुद्ध काफिया असं म्हणायचे. पण आता आपण तो शब्द वापरत नाही. याचं कारण असं, त्याचं कारणही सांगतो तुम्हाला, ते समजून घ्या की शुद्ध काफियाचे 3 प्रकार सांगितलेले: उत्तम काफिया, मध्यम काफिया आणि निम्न किंवा अशुद्ध काफिया. आपण हे मध्यम आणि अशुद्ध शिकवतच नाही. त्याच्यामुळं आपण याला शुद्ध काफिया हा शब्द उच्चारतच नाही. आपण काय उच्चार करतो? शब्द काफिया किंवा अक्षर काफिया, ज्याच्यामध्ये काफियातील शेवटची एक किंवा अनेक अक्षरं स्थिर असतात, फिक्स असतात, ती बदलत नाही. त्या अगोदरच्या अक्षरामध्ये स्वरचिन्ह किंवा अलामत ही सर्वत्र पाळली गेली पाहिजे. म्हणजे मतल्याच्या दुसऱ्या ओळीमध्ये आणि प्रत्येक शेरच्या दुसऱ्या ओळीमध्ये, प्रत्येक शेरच्या पहिल्या ओळीमध्ये सांभाळायची गरज नाही, दुसऱ्या ओळीमध्ये हे सांभाळावं लागतं. त्यामुळं स्वर काफियाबद्दल आज मी तुमच्याशी बोलणार नाही, कारण ज्या गावाला आज आपल्याला जायचं नाही त्या गावाचा रस्ता कशाला माहित करून घ्यायचा. आणि या बाबतीमध्ये मी थोडस चिंतन केलेलं आहे की सध्या मराठी गझल अक्षर गणवृत्ताकडून मात्रा गणवृत्ताकडे आणि यमकबद्धतेमध्ये स्वर काफियाकडे वळण्याच्या सध्या एक ट्रेंड झालेला आहे. म्हणजे नवीन जी एक, ज्याला थोडस विद्रोही किंवा आम्ही काहीतरी या क्षेत्रामध्ये नवीन असं करू इच्छितो, मग कोणी शब्द वापरला तो, मला वाटतं दिवाकर सरांनी, अर्ध्या हकुंडात पिवळे झालेले, मला तो शब्द फार आवडला की मात्रा गणवृत्तामध्ये गझल लिहावी, हरकत नाही. स्वर काफियामध्येही गझल लिहावी, काही हरकत नाही. पण
आता मी एक उदाहरण देतो म्हणजे माझं म्हणणं तुम्हाला पक्क पटेल. समजा मला घोडेस्वारी शिकायची आहे, मैं एक घुड़सवार बनना चाहता हूं. घोड्यावर बसून मांड घालून मला घुडसवारी करायची आहे. तर मला ते शिकावं लागतं, एकदम येत नाही, बरोबर आहे. मग ते हळूहळू हळूहळू जेव्हा मी घोड्यावर बसायला शिकेल, जेव्हा माझी घोड्यावरची मांड पक्की होईल, तेव्हा मग मी घोडा पाहिजे तसा उधळायला मोकळा. बरोबर आहे की नाही? जसं पोहणं शिकताना आपण पोटाला भोपळा लावून शिकतो आणि पक्क पोहणं आलं की भोपळा काढून टाकतो, तसं आपण गझल शिकत असताना भट साहेबांचा जो अतिशय आग्रह होता की गझल ही अक्षर गणवृत्तातच लिहावी, शब्द काफिया किंवा स्वर काफिया मध्येच लिहावी. हे जे बंधन तंत्राचं त्यांनी घातलं, ते त्यांचे जे आम्ही हे जे 8-10 जण त्यांच्या तालमीमध्ये पक्के तयार झालेलो आहोत, आम्हा मंडळींचा मात्रा गणवृत्ताला आणि स्वर काफियाला अजिबात विरोध नाही. पण जोपर्यंत आपल्याला तंत्रशुद्ध पक्की गझल येत नाही, तोपर्यंत या भानगडीत आपण पडू नये, असं एक प्रामाणिकपणे मला वाटतं. की याला एक कारण आहे. सुरेश भटांनी असं का म्हणलं, त्याचं कारण मी आपल्याला आज सांगतो. म्हणजे आपल्याला सुरेश भटांनी असं आग्रही प्रतिपादन का केलं होतं, त्याच्या मागचं कारण, शास्त्रीय कारण काय आहे हे आता मी तुम्हाला सांगतो. की गझल शिकत असताना गझलेचा जो एक आंतर घटक आहे, ज्याचं नाव आहे मौसिकी. मौसिकी म्हणजे गेयता, संगीतमयता, नाद माधुर्य, लय, लयबद्धता, ताल या संगीताशी निगडित असलेल्या बाबी या अक्षर गणवृत्तामध्ये आणि अक्षर काफियामध्ये व्यवस्थित शास्त्रीय संगीताशी याची नाळ जोडलेली आहे. आणि म्हणून सुरेश भटांच्या गझलांच्या कितीतरी रेकॉर्ड्स निघालेले आहेत, अल्बम निघालेले आहेत. रेकॉर्ड्स लता मंगेशकरांनी गायलेले आहेत, हृदयनाथ मंगेशकरांनी ते कंपोज केलेले आहेत. तर मला एक साधा प्रश्न आपल्याला विचारावासा वाटतो की मात्रा गणवृत्तामध्ये आणि स्वर काफियामध्ये जर सुरेश भटांनी लिहिल्या असत्या तर लता मंगेशकरांनी गायल्या असत्या का? हृदयनाथ मंगेशकरांनी त्याला संगीतबद्ध केले असते का? कारण त्यांना शास्त्रीय संगीताचा अभ्यास आहे. शास्त्रीय संगीतातले जे राग आहेत, यमन राग आहे, मालकोंचा आहे, कल्याण आहे, पुरिया धनश्री आहे, दुर्गा आहे, भैरवी आहे, या रागांचा आणि या अक्षर गणवृत्तांचा अनन्य साधारण संबंध आहे. त्यामध्ये मौसिकी हा घटक खूप प्रभावाने त्यामध्ये जाणवतो. म्हणून भटांनी हा जो विचार मांडला तो तार्किक दृष्ट्या, कारण इतर सगळे मराठीतले काव्य प्रकार हे वाचनीय आहे. उदाहरणार्थ कविता वाचनीय आहे, हायकू किंवा इतर कोणतेही प्रकार घ्या, पद्य प्रकार, ते वाचनीय आहेत. पण गझल हा एक प्रकार असा आहे की जो वाचनीय पण आहे आणि श्रवणीय पण आहे. श्रवणीय आहे, आपण गझल ऐकतो
आपल्याला गझल ऐकायला आवडतं, कारण आपण तसे मुळामध्ये सगळे संगीतावर प्रेम करणारी माणसं आहेत. गाणे ऐकतो आपण. हिंदी सिनेमामध्ये गाणे असतात आणि क्वचित गझलही असते. गझल प्रधान काही चित्रपट आहेत. मागच्या वेळी मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की उमराव जान आणि पाकिजा यामध्ये सगळ्या गझलाच आहेत, किंवा मिर्झा गालिब यामध्ये सगळ्या गझलाच आहेत. तर संगीताशी याचा संबंध असल्यामुळं आणि गुरुवर्य सुरेश भट यांचा शास्त्रीय संगीताचा खूप दांडगा अभ्यास होता, जबरदस्त अभ्यास होता. आणि ते मला सांगायचे, कारण मला ते शास्त्रीय संगीत अजिबात आवडायचं नाही. तर मला त्यांनी एक दिवस अतिशय प्रेमानं सांगितलं की रे बघ, तुला काम चालवू जुजबी पोटापुरतं कामापुरतं का होईना, पण तू स्वतःमध्ये शास्त्रीय संगीत ऐकण्याची आवड निर्माण कर, याचा तुला गझल लिखाणामध्ये फायदा होईल. आणि हे लाख रुपये देऊन असं मार्गदर्शन मिळणार नाही. असं अमूल्य मार्गदर्शन मला भटसाहेबांनी केलं. आणि आज मला सांगायला तुम्हाला आनंद वाटतो की माझ्याकडे 300 GB शास्त्रीय संगीताचं कलेक्शन आहे, वेगवेगळ्या रागामधलं. आणि मला भलेही ते स्वतःला गाता येत नसेल, मी तानसेन जरी नाही नसलो तरी कानसेन आहे, म्हणजे ऐकायला आवडतं. आणि ज्याला संगीत आवडतं ऐकायला, ज्याला आवडत नाही असा औरंगजेब आपल्या ग्रुपमध्ये नाही. सगळ्यांना संगीत आवडतं. कवी म्हणले की त्याला संगीत आवडतं, लाईट म्युझिक आवडतं, भावगीत आवडतात, गाणे आवडतात, भक्तिगीतं आवडतात. संगीत हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. असं असताना गझल जर मी संगीतमयता गेयता असलेली लिहिली नाही आणि गद्यप्राय अशी जर गझल लिहिली, आणि मी जर असं अभिमानानं सांगायला लागलो की माझ्या गझलेमध्ये गेयता नसली तर नसली, हुस्ने खयाल बघा, म्हणजे विचारांचं सौंदर्य बघा, तर ती वाचनीय गझल होते. ती गझलच आहे, त्याला कुठेही नाव ठेवण्याचा कोणालाही अधिकार नाही. ती गझलच आहे. मात्रा गणवृत्तामध्ये लिहिली, सरकाफियामध्ये लिहिली, ती गझलच आहे, 100% गझल आहे. पण गुणगुणाविषयी वाटते ती अक्षर गणवृत्तातली आणि अक्षर काफियातली गझल गुणगुणावी वाटते. सुरेश भटांचे खूप कार्यक्रम समोर बसून ऐकले. भटसाहेबांनी माझ्या घरी स्वतःहून इच्छा प्रदर्शित केली की रे व आज संध्याकाळी तुझ्या घरी मैफिल माझ्या गझलांची. आणि मग मी परभणीला होतो, त्यावेळी मी कृषी विद्यापीठात प्राध्यापक होतो. आणि मग असे 25 गझलेचे रसिक बोलवायचे आणि सुरेश भटांच्या मैफिली समोर बसून ऐकल्या. त्यातली जी गेयता आहे, ते जे तरन्नुम मध्ये म्हणायचे, तरन्नुम म्हणजे काय मी आता पुढे माझ्या बोलण्यात सांगणार आहे. त्या तरन्नुमचा माझ्यावर एवढा परिणाम झाला की नंतर मी माझ्या घरामध्ये मोठमोठ्यानं सुरेश भटांच्या गझला म्हणत जायचो. अगदी आजही म्हणतो, कारण त्या मला पाठ झाल्या, कारण त्या गेयता आहे त्याच्यामध्ये, त्याला चाल आहे, त्याच्यामध्ये संगीतमयता आहे, त्याच्यामध्ये मौसिकी घटक आहे. आणि ज्या गझलेमध्ये संगीतमयता आहे ती आपल्या दीर्घकाळ स्मरणामध्ये राहते. सुरेश भटांच्या गझलांचं वैशिष्ट्य हे की त्यांनी कधीही अलंकारिक शब्द वापरले नाही, रोजच्या बोलीभाषेतले. जसं हिंदी गझलकार दुष्यंत कुमार यांनी गझलेबद्दल काय सांगितलेलं आहे, त्यांच्या एका गझलेच्या शेअरमध्ये ते असं म्हणतात की मैं जिसे ओढ़ता बिछाता हूं
वो गजल आपको सुनाता हूं. अरे जे मी अंथरतो पांघरतो ती गजल मी तुम्हाला ऐकवतो. वेगळं काही नाही, माझ्या दैनंदिन आयुष्यातलं. त्यामुळं गझल अलंकारिक शब्द वावडा आहे. साध्या सोप्या सरळ शब्द आपल्या स्मरणामध्ये राहतात, लक्षात राहतात. संस्कृत प्रचूर शहरी भाषेतील कधीही बोली भाषेत न वापरलेले शब्द जर आपण गझलेमध्ये लिहायला लागलो तर ते स्मरणात दीर्घकाळ राहत नाही. आपण असे खूप संस्कृत प्रचूर आजही आपल्यामध्ये लिहिणारी खूप मंडळी की त्यांना असं वाटतं की असंच लिहायचं असतं. तर बाबा रे, असं लिहायचे नसते. गझल ही संस्कृत प्रचूर शहरी थोडक्यात राग येऊ नये पुणेरी भाषेत लिहायची नाही. आपल्या बोली भाषेमध्ये, आपल्या दैनंदिन व्यवहाराच्या भाषेमधले ही जितकी सोप्या शब्दामध्ये लिहू तेवढी आपल्याला प्रचंड आवडते. त्यानंतर एक जुल काफिया म्हणून एक प्रकार आहे. जुल काफिया. जुल काफियाला दुसरा एक शब्द आहे. काही जण त्याला जोड काफिया म्हणतात. आता हे नवीन लिहिणाऱ्यांना पुष्कळदा आकर्षण असतं, कारण ये जुल काफिया क्या है. मेरे को जुल काफिया में गजल लिखी. मला जे जोड काफिया आहे त्याच्यामध्ये गजल लिहायची. तर जुल काफिया म्हणजे काय, तर आपण गझलेच्या जो मतला आहे त्याच्यामध्ये रदीफच्या अगोदर येणारा शब्द हा काफिया असतो. तर त्याच्या अगोदर अजून एक काफिया लिहायचा. म्हणजे एका गझलेमध्ये दोन दोन काफिये, मतल्याच्या पहिल्या ओळीत दोन काफिये, मतल्याच्या दुसऱ्या ओळीत दोन काफिये, चौथ्या ओळीत दोन काफिये, 6व्या ओळीत, 8व्या ओळीत, 10व्या ओळीत दोन दोन काफिये. म्हणजे काफियाचं अनेक वचन कवाफी. दोन दोन कवाफी लिहायचे. ज्या गझलेमध्ये दोन कवाफी असतात त्याला काय म्हणतात, जुल काफिया. जुल हा उर्दू शब्द आहे. जुल काफिया मराठीमध्ये त्याला जोड काफिया किंवा जोड यमक असं आपण म्हणतो. हा झालं जुल काफियाबद्दल. आता मी थोडस आपल्याला हजल शब्द, हजल आपण काय शिकतोय, गझल. आणि आता मी तुम्हाला सांगतोय हजल. हो ज ल गण हो हजल. तर हजल हा काय प्रकार आहे, तर जेव्हा आपण विनोदी आशयाची गझल लिहितो ती गझलच असते, पण त्या गझलेचा आशय हा विनोदी असतो. विनोदी पद्धतीनं लिहिलेली गझल याला हजल म्हणतात. आणि आपल्याकडे आता जे नुकतेच वारले पुण्याचे गझलकार रघुनाथ पाटील हे हजल लिहिण्यामध्ये एक्सपर्ट होते. खूप हजला त्यांनी लिहिल्या, खूप विनोदी गझला. विनोदी गझल म्हणजे हजल. आता आलं का लक्षात, विनोदी गझल म्हणजे हजल. त्याच्यानंतर गझलेचं दुसरं मुसलसिल गझल आणि गैर मुसलसिल गझल. आता तुम्हाला एक गंमत सांगतो. आज मी एका माणसाचं गझलेवरचं पुस्तक वाचलं की गझल कशी लिहावी. आणि माझे जे 10 लेख आहेत जे आपण ग्रुपवर टाकतो ना, हे त्यांनी जशाला तसे कॉपी करून मारले त्याच्या पुस्तकात, त्याचे म्हणून टाकले. आता झालं काय, झाली गंमत अशी की हा जो शब्द आहे तो मुसलसिल असा आहे. मुसलसिल, गैर मुसलसिल. तर मी त्या बोलण्याच्या ओघात किंवा लिहिण्याच्या ओघामध्ये त्याला मुसलसल असं म्हणलं, तर त्यांनी ते मुसलसल आणि गैर मुसलसल असं स्वतःच्या नावावर छापलं.
मला मोठी गंमत वाटली. ते म्हणलं आपली चूक त्यांनी जशाला तशी हे केली. चूक म्हणजे ते उच्चार करता करता सल निघून गेलं आणि ते लिहिताना सुद्धा सलच लिहिलं गेलं. तर तो मूळ उच्चार काय आहे? मुसलसिल, सी रस्व दीर्घ नाही, मुसलसिल गझल, सी लांबवायचं नाही, सी रस्व मुसलसिल गझल आणि गैर मुसलसिल गझल. मुसलसिल म्हणजे एकाच विषयावर किंवा एकाच आशयावर लिहिलेली गझल. विषय एकच विषय, प्रेम तर प्रेम, किंवा एकच आशय, एका आशयावर किंवा एका विषयावर लिहिलेली गझल याला मुसलसिल गझल असं म्हणतात. आणि दुसरा प्रकार आहे गैर मुसलसिल गझल, सिल मुसलसिल गझल. तर गैर मुसलसिल गझल मध्ये एकाच विषयावर लिहिलं पाहिजे असं नाही, किंवा एकच आशय असला पाहिजे असं नाही. म्हणजे काय की आपण वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या आशयावर 5 शेरची गझल लिहावी. आता याच्यामध्ये पूर्वीच्या काळी, आणि मला थोडा जुना अभ्यास असल्यामुळे सांगतो की पूर्वीच्या काळी बऱ्याच जणांचं असं हे होतं की मुसलसिल गझल लिहावी, ते ऐकायला छान वाटते, बरं वाटतं, चांगलं वाटतं, सलग अर्थ कळतो. गैर मुसलसिल मध्ये सलग अर्थ कळत नाही, म्हणून गझल ही मुसलसिल लिहावी असं काही लोकांचं म्हणणं होतं. त्यामध्ये विद्याधर गोखले हे प्रमुख होते की गझल ही मुसलसिल असली पाहिजे, गैर मुसलसिल गझल मध्ये काही मजा नाही असं ते म्हणायचे. ठीक आहे. आता त्या कार्यशाळेचा एक भाग म्हणून मी माझं मत म्हणजे ते सुरेश भटांनी घडवलेलं मत आहे. ते मत असं आहे की आपण एवढी 1 महिन्याची कार्यशाळा घेतोय गझल शिकण्याची, ती काय मुसलसिल गझल लिहिण्यासाठी घेतोय का? नाही. मुसलसिल गझल आणि वृत्तबद्ध कविता या सारख्याच आहेत. नीट लक्षात घ्या मी काय म्हणतोय. वृत्तबद्ध काव्य, वृत्तबद्ध कविता, त्याच वृत्तात लिहिलेली कविता आणि त्याच वृत्तात लिहिलेली मुसलसिल गझल, यामध्ये काय फरक राहिला? मग गझल कशाला लिहायची? मग वृत्तबद्ध कविताच लिहा ना. आपल्याला काय म्हणजे वेळ जाईना म्हणून गझल कार्यशाळेत आलोत का? आपण या कार्यशाळेत आलो कशासाठी? तर आपण गैर मुसलसिल गझल शिकण्यासाठी आलेलो आहोत. हे क्लिअर कट आपल्याला असलं पाहिजे की आपण मुसलसिल गझलेचा पुरस्कार करत नाहीत. आपण या सगळ्या नवोदित गझल शिकणाऱ्या गझलकारांना आपण ठासून सांगतो की तुम्ही गैर मुसलसिल गझल लिहायला पाहिजे. आणि ही अशी गझल कशी लिहायची याची आपली ही कार्यशाळा सुरू आहे. अजून एक प्रकार आहे काफियामध्ये जो आपण वापरत नाही, फक्त ज्ञान म्हणून, माहिती म्हणून सांगतोय. त्याला म्हणतात सवती काफिया. सवती म्हणजे सवत असते ना, पूर्वीच्या काळी 2 लग्न करायचे, सवती त्याच्याहून ते सवती काफिया. सवती म्हणजे काय की 2 सवती, जे 2 बायका, असे काही अक्षरांचे वर्ग आहेत की जे जुळणारी अक्षर आहेत. असे 1-2-3 उदाहरण तुम्हाला सांगतो की नळाचं न आणि बाणाचं न आणि न हे सवती अक्षर आहेत. म्हणजे साधारणपणे उच्चार
सारखे असलेले. तसं क, कमळाचं क आणि खटाऱ्याचं ख, क आणि ख हे सुद्धा सौती काफियामध्ये येतात. तसंच तिसरं उदाहरण ज किंवा झ, जवसाचं ज आणि झबल्याचं झ, ज आणि झ यांच्या उच्चारामध्ये बरचसं साधर्म्य असल्यामुळं काही गझलांमध्ये हा सौती काफिया फार पूर्वी वापरल्या जायचा, पण सुरेश भटांनी हा काफियाचा प्रकार नामंजूर केलेला आहे. त्यामुळं केवळ ज्ञान असावं आणि समजा कोणी लिहिलीच तर ती गझल आहे, ती नाकारायची नाही. म्हणजे जुनी जुनी परंपरा आहे, त्या परंपरेमधली गझल आहे. ते त्यावेळी काहीच नव्हतं तर ते चालायचं. ते काय धकून गेला ते सौती काफिया, हा एक प्रकार. आता पुढचा मुद्दा तुम्हाला सांगतो थोडक्यामध्ये. एक गझलेमध्ये आयब नसावा. आयब हा उर्दू शब्द आहे, याला मराठीमध्ये दोष असं म्हणतो. दोष, आयब म्हणजे गझल में ऐब नहीं होना चाहिए, म्हणजे गझलेमध्ये तांत्रिक दृष्ट्या दोष असता कामा नये. म्हणजे मराठी गझल 100% तांत्रिक दृष्ट्या कशी असायला पाहिजे, निर्दोष असायला पाहिजे. एकही दोष, तांत्रिक दोष त्या गझलेमध्ये असता कामा नये. मात्र व्याकरणाच्या दृष्टीनं यामध्ये मराठी गझलेमध्ये अर्ध्या मात्रेचा ऐब असला तरी चालतो, असा व्याकरण शास्त्राचा मराठी भाषेपुरता हा नियम आहे. म्हणजे अर्ध्या मात्रेचा दोष असला तरीही त्याला गझलच म्हणायचं, ती गझल आहे हे मान्य करायचं. किती मात्रेचा दोष? अर्ध्या मात्रेचा. आता हे अर्धी मात्रा काय असू शकते, तर गझलेमध्ये बहुतेक वेळा जो दोष आढळतो तो यती दोष असतो. जो यती असतो ना, वृत्ताच्या ओळीमध्ये जिथं पॉज दिला जातो, कॉमा असतो किंवा थोडस तिथं थांबतात, 100% तांत्रिक दृष्ट्या निर्दोष म्हणजे त्याच यतीच्या अक्षरावर तिथं थांबलं पाहिजे, हे 100% आहे. पण संपूर्ण 5 शेर मध्ये असं एखादे वेळी जर घडलं, यती दोष आला, तर तो अर्ध्या मात्रेचा दोष समजून त्याला ती सवलत दिल्या जाते. ही सूट आहे, ही सवलत आहे, ही सवलत दिल्या जाते. असंच गणदोष आहे. गणदोष म्हणजे काय, आपण मागच्या वेळी पाहिलं की ते यमाचा राधिका ताराप मानावा असेच शब्द आले पाहिजेत असं अपेक्षित आहे. पण बऱ्याच वेळा असं होतं की तसं घडत नाही, तर त्याला म्हणतात गणदोष. आणि हा गणदोष अर्ध्या मात्रेचा चालतो. म्हणजे एखाद्या 5 शेर मध्ये असा जर गणदोष झाला तर प्रत्येक शेर मध्ये गणदोषच यायला लागले तर ते बरोबर होत नाही. हे केव्हा करायचं, जेव्हा 30-35 वर्षापासून तुम्ही गझल लिहिताय, गझलेवर प्रचंड हुकूमत आलेली आहे, कमांड आलेली आहे, अशा गझल प्रतिभावान व्यक्तीला असे गणदोष चालतात. पण नवीन शिकणाऱ्यांनी शक्यतो त्या गणामध्येच गझल लिहायची. शिकताना पक्क शिकलं तर पुढे घोडा कसा उधळायचा हे कळतं. कच्ची मांड नको. त्यानंतर लघु गुरुचा दोष.
व्याकरण दृष्ट्या काय होतं की लगावलीमध्ये ल शब्द असतो, म्हणजे लघु शब्द पाहिजे. आणि मी जो शब्द लिहिलाय तो दीर्घ आहे, तर मी आगाऊपणा काय करतो की त्याला रस्व करून टाकतो. लक्षात येते? असं 5 शेर मध्ये एकदा केलं तर चालू शकतं, पण कधी सिनियर झाल्यानंतर हे ज्युनियरला सवलत नाही. नाही. फक्त मी पुढचं सांगून ठेवतो किंवा तुम्ही आज 25 वर्षानंतर लघु गुरु दोष म्हणजे लघु अक्षराला गुरु करायचं किंवा गुरु अक्षराला लघु करायचं. ते आहे गुरु, पण त्याला आपल्या व्रतात बसणं म्हणून त्याला लघु करायचं. असं अर्धा मात्रा व्याकरणाच्या दृष्टीने चालतं, त्याला गझल म्हणून मान्यता मिळते. पण नवीन शिकणाऱ्यांनी ही मान्यता आहे म्हणून असे उपद्व्याप अजिबात करायचे नाही. त्याच्यानंतर आपण जे स्वरचिन्ह घेतो त्याच्यामध्ये एक सूट दिलेली आहे की हे अक्षर गणवृत्ताचं सांगतोय. मी स्वर गणवृत्त शिकवलेलं नाही, शेवटच्या दिवशी शिकवणार आहे. त्यामुळे मी जे जे काही बोलतोय ते अक्षर काफिया किंवा शब्द काफियाबद्दल बोलतोय की 3 लघु स्वर आहेत. अ, पहिलं ई, पहिलं उ. हे 3 आलटून पालटून अलामतीसाठी पर्याय म्हणून वापरण्याची सूट सिनियर लोकांना दिलेली आहे. ज्युनियर लोकांनी अ असेल तर अ चीच अलामत ठेवायची, पहिलं उ असेल तर उ चीच अलामत ठेवायची, पहिलं ई असेल तर ई चीच अलामत ठेवायची. ही 100% तांत्रिक दृष्ट्या आपल्याला गझल शिकायची. आणि ज्या रेणुका गझल मंच कार्यशाळेमध्ये प्राध्यापिका सुनंदा पाटील गझलनंदा माई गझल सरस्वती यांनी जेव्हा तुमचं व्याकरण घुटून घेतले तेव्हा या कार्यशाळेतला एकही शिकाऊ गझलकार कधीही तांत्रिक दृष्ट्या चुका करणार नाही. कारण एवढी महान व्यक्ती आपल्याला 100% तंत्र शुद्ध कशी गझल लिहायची हे शिकवणारी आहे. आपण त्याच्याप्रमाणे जर शिकत गेलो तर आपण 100% तंत्र शुद्ध गझल लिहिली तर ते उत्तम आहे. आता काही टर्मिनल तुम्हाला बोर तर नाही, 11 वाजायला लागले. बरं मी एकदम माझं ड्रॉप करतो. आत्माराम 2 मिनिटं घे. आता आपल्याला उद्यापासून आनंद कंद हे वृत्त, या वृत्तामध्ये उद्यापासून गझल लिहायची आहे. आनंद कंद या अक्षर गणवृत्ताची लगावली आहे. गागा लगा लगा गा, गागा लगा लगा गा, यती म्हणजे कॉमा, पुन्हा रिपीट आहे, इंटू 2 गुणिले 2, गागा लगा लगा गा, गागा लगा लगा गा, 2 वेळा. गागा लगा लगा गा गुणिले 2 म्हणजे हेच लगावली पुढच्या अर्ध्या ओळीमध्ये रिपीट करायची. गागा लगा लगा गा, गागा लगा लगा गा, याला आनंद कंद वृत्त म्हणतात. आणि हे अतिशय पॉप्युलर, लोकप्रिय उदाहरण देतो मी, म्हणजे तुम्हाला हे वृत्त आपण उद्यापासून चालीवर गुणगुणत लिहायचंय. चालीवर, आणि त्या चाली मी आता तुम्हाला सांगतोय, या चालीवर गुणगुणत लिहायचं. ही प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई, बोलाव तुझ आता मी कोण त्या उपायी. याची चाल माहिती आहे सगळ्याला, लता मंगेशकरनं गायलेली, बरोबर आहे. दुसरं एक जुन्या हिंदी सिनेमाचं गाणं आहे की दिल मुझे बता दे
मेरा कसूर क्या है, वो कौन है जो आकर ख्वाबों में छा गया है। लाला रे लार लाला, लाला रे लार लाला, लाला रे लाला लाला, लाला रे लाला लाला। लाजून हसणे हे, लाजून हसणे अन हसून ते पाहणे, मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे. ही अशी चाल नाही, पण याची चाल त्याला आणि त्याची चाल याला. बरोबर. मी ओळखून आहे, ही आनंद कंद वृत्ताची चाल आहे. गागाल गाल गागा, गागाल गाल गागा, गागाल गाल गागा, गागाल गाल गागा. या चालीवर गुणगुणत जर लिहिलं तर आनंद कंद वृत्तामध्ये आपल्याला गुणगुणत लिहिणं, यामध्ये कधीही वृत्त दोष होणार नाही. नाही. आणि जोडाक्षरांचं तर घासून घासून तुमचा सराव घेतलेला आहे, त्याच्यामुळं हृदयात याची लगावली काय होईल. हा, फौजी आलेत का? फौजी का गेले सोडून? आत्मा हा होते. तर हा, त्यांनी ते हृदयात, र हा जरी जोडाक्षर असलं तरी त्याचा मोठ्यानं वर्णावर र अ हा स्वर येतो आणि अ हा लघु स्वर आहे, त्यामुळं र हे अक्षर काय झालं, लघु झालं. द हृदयात, द हे अक्षर लघु झालं आणि र आणि द एकत्र केलं. हा हा आहेत ना? हा कालच हा तुम्ही केली दुरुस्ती केली मी फौजी सुरुवातीला काळजातच लिहिलं तुमचंच होतं. उदाहरण सांगतोय की र आणि द हे दोन लघु अक्षर एकत्र केले तर त्याचा गा होतो. आपल्याला पाहिजे गा गा लगा, हृदयात. बरोबर आहे. आता हो, हृदयात समजलं मी. बाण ज्याच्या त्यालाच दुःख ठावे. बरोबर आहे. हे कोणाचं, मंगेश पाडगावकरांचं गीत आहे. ते गीत आहे, गझल नाही. ते गीत आहे, कविता आहे, गाणं आहे, गझल नाही. त्यामुळं ते जे आहे, जे काही सुंदर गायलेलं आहे, जे आपल्याला हाती धनुष्य ज्याच्या त्याला कसे कळावे, हृदयात बाण ज्याच्या त्यालाच दुःख ठावे, म्हणजे मधुर असं भावगीत वृत्तबद्ध आनंद कंद वृत्तामध्ये पाडगावकरांनी लिहिलेलं आहे. कृपया त्याला गझल समजू नये. तर ही चाल लक्षात ठेवायची, कोणतीही चाल लक्षात ठेवा. आणि काहीच नाही लावली तर डाडार डार डाडा, डाडार डार डाडा असं करत करत काय आपल्याला ओळी सुचतात. बरोबर. तर मी या वृत्तामध्ये खूप गझला लिहिलेल्या आहेत, त्याच्यामुळं ते आता उदाहरणं देत बसत नाही, खूप उशीर झाला आपल्याला. तर उद्यापासून आपण आनंद कंद वृत्तामध्ये ज्याला जमतं त्यांनी मतला लिहा. म्हणजे आपण 5 शेरची गझल लिहा असा आज आग्रह करत नाही. आनंद कंद वृत्तामध्ये मतला लिहा, वाचा, तपासून घ्या आणि मग टाका. मग ज्यांना जमतं त्यांनी एक मतला एक शेर आनंद कंद वृत्तामध्ये लिहायचा. ज्यांना अजून जमतं त्यांनी एक मतला 2 शेर लिहायचं. आणि ज्याचा फुल कॉन्फिडन्स आहे त्यांनी एक मतला आणि 4 शेर म्हणजे 5 शेरची संपूर्ण गझल आनंद कंद वृत्तामध्ये आजपासून, आत्ता या क्षणापासून युअर टाइम स्टार्ट्स नाव. आणि या ठिकाणी मी माझं बोलणं थांबवतो. मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद. धन्यवाद.
काही विचारायचे प्रश्न? हँड रेज केलेले त्यांनी काही प्रश्न विचारायचे? हा, माझ्या शंकेचं निरसन झालं आता. उदाहरणार्थ सरांनी हृदयाचं जे सांगितलं ते बरोबर होतं माझ्या. हा हा, एक मिनिट. फौजी, हा हा, फौजी, हा, नमस्कार सर. हा विशेष म्हणजे रमेश डफाळ सर मिलिटरी मधून सर्व्हिस केलेले आहेत आणि आत्माराम कदम यांचे ते अत्यंत जवळचे मित्र आहेत. मुंबईहून औरंगाबादला आले होते, मुंबईहून दुसऱ्या गझल संमेलनाला पुण्याला आले होते आणि गझलेवर प्रेम करणारे हे रमेश डफाळ मला खूप जवळचे मित्र झाले की खूप धन्यवाद छान. धन्यवाद सर, आणि धन्यवाद. त्यांना तुम्ही पाहिलं असेल तर काल रात्री 2:21 तुम्हाला मी मार्गदर्शन केलेलं आहे हृदयात हो. या शब्दाबद्दल. तेव्हा हो. मी तुम्हाला सांगितलं की मी गझलेवर प्रेम करणारा माणूस आहे. मला जशी रात्र खुलते तसं मी फ्रेश होत जातो आणि गझलेवर प्रेम करणारा माणूस जवळपास निशाचर असतो. रात्र झाली की त्याला स्फूर्ती यायला लागते. एक तर तो गझल टॉनिक आहे, लिहितो टॉनिक. किंवा गझल ऐकतो. मी रात्र डॉक्टर बशीर बद्र यांच्या तरन्नुम मधल्या गझला युट्यूबवर आहेत, त्या ऐकत असतो. या माणसाच्या प्रेमात पडलेलो आहे. बेगम अख्तरच्या गझला ऐकत असतो. हा, दिवाकर राव. हा हा, धन्यवाद. नाही झालं माझं तरी सर, एवढंच बोलायचं. नाही नाही, दिवाकर सर बोलतात. रमेशजी राहा तुम्ही. रमेशजी तुम्ही हे आवाहन करा. त्यांच्याबद्दल ऐकलं. गझलेमध्ये अजून 2 मिलिटरीतले खूप लोक गाजलेले आहेत. कर्नल शरद पाटील आणि विनय वाईकर यांचं तर पुस्तकच आहे. त्याच्यामुळे मला एकदम ते आठवलं. हा हा, बोला. बोला बोला. काय सांगा ना रमेश सर, काय सांगा. काय पेन्सिल स्केचिंग करतो मी, लँडस्केपिंग, ऑइल पेंटिंग करतो, पोर्ट्रेट पेंटिंग आणि स्कल्पचर मध्ये आता मी याच्यावर क्ले मॉडेल, आता बाकी दुसरं काय अजून बनवलेलं नाही, पण मी दरवर्षी स्वतःचा गणपती बनवतो, तोच पुजतो मी. विविध प्रकारामध्ये दरवर्षी एक वेगळं मॉडेल हे करतो मी आणि ते घरी करतो मी. ते लहानपणापासूनची आवड आहे. राहायला कुठे तुम्ही? मी मुंबईमध्ये आता सध्या मालाडमध्ये आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या क्वार्टर्स मध्ये. मी आता आरबीआयला जॉईन झालो रिटायर झाल्यावर. गाव माझं आणि आत्माराम कदमांचं एकाच भागामध्ये आहे. उरमोडी तुमची जोडी आमच्या कायम लक्षात आहे. तुमची जोडी आमच्या कायम लक्षात आहे. सज्जनगड आणि परिसरामध्ये मी एक सांगतो, या दोघांमधला एक कॉमन गुण आहे, ज्या दोघांनाही माहित नाही, तो म्हणजे सेवाभाव. हा गुण दोघांमध्ये ठासून भरलेला आहे आणि हा सेवाभाव असाच उत्तर वाढत राहो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद. आशीर्वाद तुमचा असो. कारण एक चाकोरी बाहेर आम्ही राहिल्यामुळं, समाजाच्या चाकोरी बाहेर राहिल्यामुळं ती एक असूया आमच्या मनामध्ये राहिलेली आहे ना, ती आम्ही आता पूर्त करतो. कुठेतरी पूर्तता त्याची व्हावी. समाजाचं देणं आम्ही कुठेतरी देऊ कुठल्या तरी परीने, ह्या अपेक्षेने आम्ही ते करत असतो. म्हणूनच मी बोललोय. चालेल. मी अजून कोणाला बोलायचंय? हा, नाही म्हणूनच मी त्यांना बोललो की यांचं नाव ऐकल्यावर आणि फौजी कळाल्यावर मला त्या दोघांची आठवण झाली, शरद पाटील आणि विनय वाईकर सरांची. राईट. विनय वाईकर त्यांच्या पुस्तकांचा मी शोध घेतो, माझ्याकडे आहे. करतो. डॉक्टर विनय वाईकरांचं पुस्तक माझ्याकडे आहे.
त्यांनी जे चालेल. उर्दू गझलांचं मराठीकरण केलेलं आहे आणि कलेक्शन आहे. नाही गजल. प्रचंड अप्रतिम पुस्तक आहे. नागपूरहून विकत आणलं ते. चालेल चालेल. फार छान पुस्तक आहे. 2 पुस्तक आहेत त्यांचे. हा बोला. BAB बाबा नाही आता हे चष्मेवाले पांढरे केस असलेले बाबासाहेब. हा तुम्ही बोला. नमस्कार बोला सर. तुम्ही बोला. हॅलो. हा बोला. नमस्कार सर्वांना नमस्कार म्हटलं. चेहरा दाखवा ना. नासिर पठाण चेहरा दाखवा. हो केला. म्हटलं खूप छान चाललेलं आहे सगळं काही. खूप काही शिकायला मिळतंय. मागची कार्यशाळा पण झाली. ह्यावेळेस अजून भर पडते त्याच्यात आणि प्रयत्न हाच राहणार आहे की दमी खमीने आम्ही पण गझल लिहिण्याचा प्रयत्न करू. मार्गदर्शन असतं आत्माराम सरांचं. तुम्ही नासिर पठाण सर, तुम्ही उत्तम गझलकार आहात हे आम्हाला माहीत आहे. तुमच्या गझलांचे आम्ही चाहते आहोत हेही तुम्हाला माहीत आहे. त्यामुळं विनम्रता सोडून द्यायची आणि तुम्ही आम्हाला गझल मार्गदर्शक म्हणून पुढच्या कार्यशाळेमध्ये सहभाग तुमचा पाहिजे. खूप मोठा मला खूप माहित आहे. मोठी मैं जानता मोठी हूं आपको. जबाबदारी असणार आहे. पण मी तुमच्या गझलेतून तुम्हाला ओळखतो मी. मी ती पेलायला म्हणजे पूर्ण प्रयत्न करेल त्या गोष्टीचा आणि त्याच्यासाठी मला परिपक्वता आणायची माझ्या लिखाणात आणि ती मला कुठेतरी कमतरता वाटतेच. कारण विषय असा आहे की वाचन माझं कमी आहे आणि वाचन कमी असण्याचं कारण की मी फील्डवर असतो. म्हणजे मसाल्याचा व्यवसाय आहे माझा फेरीचा. तर त्याच्यामुळे मी दिवसभर फेरीवर असतो. मग तिथून आल्यावर आपल्याला वेळ मिळते त्याच्यात आणि जे मला समोर दिसतं त्याच्यातून लिहिण्याचा प्रयत्न करतो. तेच अपेक्षित. शाब्दिक सामर्थ्य थोडंसं वाढलं ना तर अजून मजा येईल. आणि शब्द म्हणजे कसं की पर्यायी शब्द वगैरे ह्या गोष्टी कुठेतरी नडतात आणि यती वगैरे ह्या गोष्टी आता तुम्ही क्लिअर करूनच द्याल की यती येते का, लय येत आहे की नाही, गणदोष आहे की, म्हणजे सगळ्या गोष्टी मला अपेक्षित आहेत की आपण बजावून खडसावून मला सांगाव्या.